कंपनी आमच्या हक्काचे न्याय द्या, न्याय द्या. न्याय द्या. कंपनी आमच्या हक्काचे न्याय द्या. नाशिकमधील बजाज इलेक्ट्रिकल कंपनीतील 100हून अधिक कामगारांना अचानक सेवेतून निष्कासित करण्यात आलं. स्थानिक असलेल्या या कामगारांना तात्काळ सेवेत पूर्ववत रुजू करून घ्यावं या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने कामगार आयुक्तालयाला घेराव घालण्यात आला. आंदोलकांनी कंपनी व्यवस्थापनाच्या कारभाराचा निषेध केला. तर यावेळी आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आपला संताप व्यक्त केला. रोजगारापासून वंचित असलेल्या कामगारांनी आपल्या व्यथा आंदोलनस्थळी मांडल्या. कायमस्वरूपी अर्थात ऑन रोल कामगारांना पुन्हा कंत्राटी पद्धतीवर घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही स्वराज्य संघटनेने केला आहे. कामगारांना कंत्राटी पद्धतीवर न घेता त्यांच्या मूळ पदावर ऑन रोल सेवेत तात्काळ पूर्ववत रुजू करावं अशी मागणी डॉक्टर रुपेश नाठे पाटील, स्वराज्य जिल्हाप्रमुख यांनी केली. स्थानिक तरुणांच्या पोटावर पाय मारला जात असेल तर स्वराज्य गप्प बसणार नाही. कामगारांना तात्काळ कामावर घेतलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा डॉक्टर रुपेश नाठे पाटील यांनी दिला. इथे कामगार आयुक्तालयावरती कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. खरोखर ही शोकांतिका आहे. ज्या कामगारांच्या भरोश्यावरती हे कंपनी मालक धनधानके झाले, त्याच कामगारांवरती जर हे अन्याय करत असतील आणि कामगार मंत्र्यांच्या आदेशाचं देखील पालन करत नसतील तर अशा बजाज इलेक्ट्रिकलला टाळं ठोकल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे शासनाने. परंतु आमची न्यायिक मागणी आहे, कुठलीही कंपनी बंद झाली तर त्या कामगारांवर जसा अन्याय होतो तसाच त्या व्यवस्थेवरती देखील अन्याय होतो. प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्यांची एंट्री झाली पाहिजे अशी आमची इच्छा असते. परंतु बजाज इलेक्ट्रिकल सारख्या मुजोर कंपन्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांच्या पद्धतीने कामकाज करतात, अनेक अन्याय आमच्या कामगारांवरती करतात, तर अशा वेळी स्वराज्य म्हणून हे आम्ही खपवून घेणार नाही. या बजाज इलेक्ट्रिकल कंपनीवरती अनेक आरोप शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहेत. कामगार आयुक्तांनी देखील यांच्यावरती ठोर अशी कारवाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु यांच्या मागे नेमकं कामगार मंत्र्यांचं वरदहस्त आहे का, म्हणून कामगार मंत्र्यांनी या गोष्टी थांबवल्या आहेत का? अहो, ज्या पोरांनी 20-20, 25-25 वर्ष तुमच्याबरोबर काम केलं, तुमच्या कंपनीला मोठं केलं, आज तुम्ही त्याच पोरांना कंपनीच्या गेटच्या बाहेर हाकलून देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर तुम्ही परत आंदोलनांची, सगळ्या न्यायिक मागण्यांची माहिती घेऊन पोरांना जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मध्ये घ्यायला तयार असाल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्या पोरांना घ्यायला तयार आहे त्यांना ऑन रोल का घ्यायला तयार नाही? जे पोरं 25 वर्ष तुमच्याबरोबर ऑन रोल राहिले, तुमच्या कंपनीला मोठं केलं, तुम्हाला पैसे कमावून दिले, आज तुम्ही पैशावाले झाल्यानंतर ह्या पोरांना हाकलून दिलं. अनेक पोरांच्या घरात आई वडील आजारी आहेत, अनेक पोरांचे लग्न बाकी आहेत आणि अशा वेळी तुम्ही महाराष्ट्राच्या मराठी पोरांवर अन्याय करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवणार नाही, तर हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य ताकदीने या मुलांच्या पाठीमागे उभे आहे. कंपनीने बळजबरीने आम्हाला VRS कमी केले होते आणि कंपनी बंद पडते असं सांगून आम्हाला घरी बसवलं. तर 2 वर्ष झाले तर आम्हाला अजून न्याय भेटत नाही. बस एवढं. कामगार मंत्र्यांकडे पण आपण 2 वर्षापासून लढतोय, कामगार आयुक्ताकडे पण आम्ही 2 वर्षापासून लढतोय, पण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत न्याय भेटत नाहीये. आमची एवढीच मागणी आहे स्वराज्य पक्षांकडून, त्यांनी आमची मदत भेटली आणि मराठे मावळेसारखे आमच्या पाठीशी जाऊन आले. आमची तेच कृपा आहे की ते आम्हाला आता काम मार्गी लागेल. 10 वर्षापासून बजाज इलेक्ट्रिकलला काम करत होतो. काम एकदम व्यवस्थित चालू होतं. कंपनी प्रॉफिट मध्ये सर्व काहीच नुकसान मध्ये नव्हती कंपनी. तरीही आमच्यावरती कंपनीने अन्याय केला आणि आम्हाला तातडीने म्हणजे 8 दिवसात 15 दिवसात निर्णय घ्यायला लावला. ही कोणालाच काही खबर दिलेली नव्हती, ना कामगार मंत्र्यांना, ना कुठंच खबर दिलेली नव्हती. त्यामुळे आमच्यावरती बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने इतका अन्याय केलेला आहे की ह्या कंपनीवरती आमचं घर चालत होतं. आमचे बायका पोरं सर्व त्याच्यावरती चालत होते. आज ते उपाशी म्हणजे काय सांगावं आता. काही लोकांचं असं आहे की अक्षरशः लग्न मोडले, ज्यांनी घर बुक केले ते मोडणे पडले. बघत आहे, मी बजाज इलेक्ट्रिकल मध्ये मागील 10 वर्षापासून काम करतोय.
माझ्याबरोबर इथं जे काही माझे कामगार बांधव आहे हे सर्व इथं यांनी कंपनीला आपल्या रक्ताचं पाणी करून कंपनीला प्रोडक्शन काढून दिलं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला आम्ही कंपनीतल्या जे कॉन्ट्रॅक्टमध्ये वर्कर असतील आम्ही त्यांचे काही टॉर्चर सहन केले. आम्ही कंपनीला प्रत्येक वेळेस साथ दिली, पण आज आमच्यावरती कंपनीने काय वेळ आणली, ही आज भीक मागायची वेळ आणली. आज माझं स्वतःचं माझ्या घरामध्ये माझी आई दुखावली असताना सुद्धा मला आज इथे यावं लागू राहिले. कंपनी कामगार मंत्र्यांनी स्वतः आदेश दिले कंपनीला की ह्या वर्करांना 41 वर्करांना त्वरित कंपनीत कामावर घेण्यात यावे. या आंदोलनात डॉक्टर रुपेश नाठे पाटील यांच्यासह स्वराज्याचे पदाधिकारी, कामगार आणि शेकडो समर्थक सहभागी झाले होते. दरम्यान कामगारांच्या मागण्यांवर कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज,